दिल्लीच्या मालवीय नगरमधील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 21 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। मालवीय नगर आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। दक्षिण दिल्लीतला हा संपूर्ण भाग आहे मालवीय नगर आणि या परिसरामध्ये हे जे रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र यातला मृतांचा जो आकडा आहे तो वाढलेला आहे। ज्या वेळेला ही बातमी अर्ध्या तासापूर्वी आलेली होती तेव्हा मृतांचा आकडा हा 10 होता आणि त्यानंतर आता हा मृतांचा आकडा 21च्या घरामध्ये पोहोचलेला आहे। होरपळून 21 जणांचा मृत्यू झालेला आहे। मालवीय नगरमधलं हे रेस्टॉरंट आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागलेली होती आणि या आगीच्या मुळे 21 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान या दुर्घटनेमध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख इतकी मदतीची आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे, तर जखमींना 50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, अतिशय भीषण असे मृतांचा आकडा वाढला, 21च्या घरात पोहोचलाय। दीपक, मालवीय नगरमधील आग भीषण झालेली आहे, कारण आता जर आपण पाहिलं तर 21 मृतांचा आकडा समोर येतोय आणि पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा या प्रकरणाची या आगीची दखल घेऊन तातडीने पंतप्रधानांच्या जो निधी असतो त्या निधीमधून पंतप्रधान कार्यालयाने 2 लाख प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना देण्याचे आणि जे जखमी झालेत त्यांना 50,000 कॉम्पेन्सेशन देण्याची घोषणा केलेली आहे। याशिवाय आता हे आग विझवण्याचे आणि रेस्क्यूचे प्रयत्न सुरू होते। आता जी माहिती मिळते त्यानुसार जे 21 जणांचा तिथे मृत्यू झालेला आहे, परंतु जवळपास 10 ते 11 जणांना वाचवण्यामध्येही अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आणि मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटला ही आग लागलेली आहे। अतिशय गंभीर अशी ही दुर्घटना आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये अशा स्वरूपाच्या नागरी दुर्घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत। कालच एक इमारत पडली होती, त्याआधी सुद्धा अशा प्रकारची आग लागली होती आणि त्यानंतर आता ही मालवीय नगरमध्ये जी आग लागली आहे त्यामुळे दिल्लीतील सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। ज्यांना वाचवलंय त्यांना त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत, त्या सर्वांना आता रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आणि रुग्णालयात त्यांना वाचवण्याचे त्यांच्या जखमींवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याशिवाय जे आता आपण जो आकडा ऐकला होता तो अतिशय गंभीर, जवळपास 21 जणांचा मृत्यू या आगीमध्ये झालेला आहे आणि पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा या आगीची दखल घेतलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीमधील वेगवेगळ्या दाटीवाटीने असलेल्या वस्ती, तिथल्या घरांची व्यवस्था, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेली वरची म्हणजे अंडरग्राऊंड नसलेली अशी स्वरूपाची जी इलेक्ट्रिसिटीची वायरिंग आहे, त्याशिवाय अनेक ठिकाणी असलेल्या अनरेग्युलेटेड इलेक्ट्रिक सप्लाय आणि अनियमितता सर्व प्रकारच्या विद्युत कामांमधली, त्याशिवाय अनेक मोठ्या प्रमाणावरती अनियमित बांधकामं आहेत। मोठ्या प्रमाणावर इतर मुद्दे तर आहेत, मात्र साधारणपणे 9 वाजता ही आग लागलेली होती। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं आहे, याबद्दल काही अपडेट मिळू शकलेत का? याविषयीची जो पहिला फोन होता अग्निशमन दलाला तो 9:45 आला होता। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। आग विझवण्यात आली असली तर विझवल्यानंतर जे तिथे प्रत्यक्ष मृतदेह काढणं आणि त्याशिवाय ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवण्याचे प्रयत्न, रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते आणि त्या दरम्यान हे आकडे आता समोर आलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला हा आकडा जो दिसतोय तो त्याचमुळे, कारण आता अग्निशमन दलाने या आगीवरती नियंत्रण मिळवल्यानंतर प्रत्यक्ष नक्कीच सोमेश, तू राहाच आपल्यासोबत, मी तुला थोडंसं थांबवते। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा बाईट आपल्याकडे आलेला आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया आणि मी पुन्हा तुझ्याकडे येतो। आपण पाहूयात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली। रेस्टोरेंट बताया जा रहा है कि ग्राउंड फ्लोर पे चल रहा था, क्योंकि अभी वो जल चुका है तो हम उसको एग्जैक्टली नहीं कह सकते, लेकिन हाँ सामान जरूर वहाँ पर खाना बनाने का मिला है। बाकी जगह जगह ग्राउंड फ्लोर पे ही था, बेसमेंट में कोई रेस्टोरेंट नहीं था। लेकिन इसमें किचन का जो सामान है वो हमें मिला है। इवन बेसमेंट में भी हमें कुछ एलपीजी के सिलेंडर रखे हुए मिले हैं और ज़्यादा जो लोग हमें मिले हैं वो बेसमेंट से मिले। शुरू में हमने बेसमेंट से निकाले थे, उसके बाद फर्स्ट फ्लोर से निकाले हैं, सेकंड से भी निकाले हैं, फिर थर्ड और फोर्थ फ्लोर पे हमें ज़्यादा लोग मिले हैं। कशा पद्धतीनं या आगीचा जो धुराचे लोट आहे ते आपण पाहतो आहोत। काही जणांनी
पहिल्या मजल्यावरून देखील उड्या मारल्याची माहिती ही समोर आलेली आहे. दरम्यान आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घ्या. तर सोमेश आपल्यासोबत आहे. सोमेश, आपण बघितलं की अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली की बेसमेंटमधून त्यासोबतच पहिल्या मजल्यावरून असेल, दुसऱ्या मजल्यावरून असेल, आम्ही लोकांना बाहेर काढलेलं आहे. आत्ताची घटनास्थळी काय नेमकी परिस्थिती आहे? आता जी अग्निशमन दलाचा अंदाज आहे आणि जी माहिती मिळते प्राथमिक त्यानुसार हे ग्राउंड फ्लोअरवरती रेस्टॉरंट सुरू होतं आणि या रेस्टॉरंटमध्ये आग लागली. त्या आगीचा भडका आणि आगीचे लोट जे पहिल्या माळ्यावरती राहणाऱ्यांपर्यंत पोचले आणि त्यातून हे सगळं नुकसान झालं असा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि विशेष म्हणजे ही आग इतक्या वेगाने पसरली कारण आता निश्चितच रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ तिथे काही त्याबाबत इंधनाची व्यवस्था काय होती त्याविषयी माहिती समोर आल्यानंतर अधिक निश्चित कळू शकते की आग का झाली. परंतु सकाळी जवळपास ही आग लागली. सोमेश, तुझा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा दिल्लीच्या रेस्टॉरंटमध्ये मोठी आग लागलेली आणि या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.